Very good morning to all of you. Dear students, we are discussing the topic random variable and probability distribution. So far we have discussed what is random variable, of course discrete random variable, and what is probability mass function. We have seen different properties, then distribution function, properties of distribution function, measures of center tendency such as median and mode of probability distribution. या सर्व गोष्टींची आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये चर्चा केलेली आहे. आज या लेक्चरमध्ये या सर्व गोष्टींचा उपयोग करून म्हणजे काय तर PMF, CDF, मीन, मेडियन या सर्व गोष्टींचा उपयोग करून आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे. So let us start with this problem on your screen. Let me read out the problem first of all. A random variable x has following probability mass function. The x values आहेत 0 to 7 आणि त्याच्या corresponding probabilities दिलेल्या आहेत. The probability of x is equal to 0 is 0. So you can delete it. You can delete that value. So x is taking values from 1 to 7 and their probabilities are given in terms of a constant k. Probability values आपल्याला दिलेले नाही आहेत. तर आपल्याला काय काय शोधायचं आहे पहा. We have to find k. Then we have to evaluate probabilities of certain events. म्हणजे कोणकोणते इव्हेंट्स आहेत पहा. x is strictly less than 6. x is less than or equal to 6. आणि x lies in between 0 and 5. Then we have to determine CDF. Then probability of x less than or equal to small a is greater than 0.5. So it is one equation given to us. आपल्याला शोधायचे a ची व्हॅल्यू. Find the minimum value of a. त्यानंतर median आणि mode. तर या प्रॉब्लेम्सवरती एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो विल सी वन बाय वन. तर पहिली गोष्ट, टू डिटरमाइन और टू फाइंड आउट द कॉन्स्टंट के, आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शनची एक प्रॉपर्टी इथे विचारात घेणार आहोत. दिलेलं फंक्शन हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. त्याचा अर्थ इट मस्ट सॅटिस्फाय द कंडिशन. त्यांनी कोणती कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे तर सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज मस्ट बी इक्वल टू 1. ओके. मग आता त्याने काय होणार की या ज्या सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपल्याला दिलेल्या आहेत त्यांची ॲडिशन केली पहा. k plus 2k plus 2k plus 3k and so on is equal to 1. So we get one equation in terms of k. After simplification, what do we get? 10k square plus 9k is equal to 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं पहा. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हटल्यावर त्याचे विल गेट 2 सोल्युशन्स. आता हे सोडवायचा प्रयत्न केला पहा. 10k square plus 9k minus 1 is equal to 0. And we have adjusted the terms
9k is taken as plus 10k minus k. त्यामुळं we get k plus 1 as a common factor among these two terms. आणि what do we get? K is equal to 1 over 10 or k is equal to minus 1. म्हणजे आपल्याला केच्या दोन व्हॅल्यूज आता इथे मिळाल्या. आता या दोनपैकी कोणते आपण निवडायचे? तर k इज इक्वल टू -1 ही व्हॅल्यू आपण घेऊ शकत नाही. त्याचं कारण काय? तर दिलेलं फंक्शन हे PMF आहे आणि मग ते इट शुड सॅटिस्फाय सर्टन कंडिशन्स. त्यापैकी एक कंडिशन आपण इथं केची व्हॅल्यू शोधासाठी वापरली, सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इक्वल टू 1. पहिली कंडिशन आहे सगळ्या प्रोबॅबिलिटीज नॉन निगेटिव्ह असल्या पाहिजेत. तर केची व्हॅल्यू आपण -1 घेतली तर वी गेट प्रोबॅबिलिटीज, सम ऑफ द प्रोबॅबिलिटीज ॲज अ निगेटिव्ह नंबर. आणि ते चालणार नाही. चालणार नाही म्हणजे इट इज नॉट ॲडमिसिबल बिकॉज इट व्हायोलेट्स द कंडिशन. आणि त्याला PMF आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून इथं लिहिले पहा, k इज इक्वल टू -1 इज नॉट ॲडमिसिबल. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k? k इज 1 over 10. सो आपण केची व्हॅल्यू शोधून काढली. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये केची व्हॅल्यू शोधताना सम ऑफ प्रोबॅबिलिटीज मस्ट इक्वल टू 1 आणि ते इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं. So taking that k is equal to 1 over 10, we can write the PMF, given PMF in a tabular form. मग ते इथे लिहायचा प्रयत्न केलेला पहा. 1 over 10, 2 over 10, 2 over 10 म्हणजे केच्या ठिकाणी फक्त 1/10 ही व्हॅल्यू तिथे ठेवलेली आहे. आता याच टेबलमध्ये ॲज अ थर्ड रो डिस्ट्रीब्युशन फंक्शन कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला. डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे काय? तर ॲडिशन करत जायचं. फक्त आता इथं ॲडिशन करताना काय केलं आहे की सर्वांचा डिनॉमिनेटर 100 केलेला आहे पहा, कॉमन. सो पहिलं 1/10 म्हणजेच 10/100. दुसरा येईल 3/10 म्हणजेच 30/100. त्यानंतर 50/100, 80/100, 8100 आणि फायनली वी गेट 1. ओके. Now we have to find what is probability of x strictly less than 6. Probability of x strictly less than 6 म्हणजे त्याचा अर्थ काय की probability of x less than or equal to 5. म्हणजे 1/6 पर्यंतच्या व्हॅल्यूज, पण 6 एक्सक्लूड करायचं आहे कारण इनइक्वालिटी स्ट्रिक्ट आहे. पण प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू म्हणजे 5 नंतर तो डायरेक्ट 6ला जंप घेतो, म्हणजेच 5 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीज आपल्याला घ्यायच्या आहेत. बट प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजेच काय? तर डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ x कम्प्युटेड ॲट 5. माझा तिसरा रो बघा, 5चं डिस्ट्रीब्युशन फंक्शन किती आहे? 81/10. म्हणजेच xच्या व्हॅल्यूज ज्या 0ला सुरू झालेल्या आहेत तिथंपासून ते 5 पर्यंत या सर्व प्रोबॅबिलिटींची टोटल आपल्याला घ्यायची. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 म्हणजे काय? तर इट इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x स्ट्रिक्टली लेस दॅन 6 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ a इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ a कॉम्प्लिमेंट. असा जो एक रिझल्ट होता त्याचा आपण इथं वापर केलेला आहे. म्हणजे 6 किंवा 6पेक्षा जास्त, त्याचा अर्थ काय? टोटल प्रोबॅबिलिटी 1 आहे म्हणून 1 मायनस 6पर्यंतच्या व्हॅल्यूची टोटल त्याच्यातून मायनस केली. पण आता ती वर प्रोबॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. दॅट इज 1 मायनस 81/100
इट इज 19 डिवायडेड बाय 100. किंवा तुम्ही काय करू शकता, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 म्हणजेच काय, 6 आणि 7 या दोघांच्या प्रोबॅबिलिटीची टोटल करा. एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 म्हणजे किती येणार, 6 आणि 7 या दोघांच्या प्रोबॅबिलिटीची टोटल. सो 2/100 प्लस 17/100, so we get 19/100. You will get the same answer. आता x lies in between 0 to 5. आता स्ट्रिक्टली लेस दॅन 5 म्हणजे आपण इथे काय घेऊ शकतो, सिन्स 4 पासून जम्प आहे डायरेक्ट 5ला, आधीमध्ये कोणतीही व्हॅल्यू रँडम व्हेरिएबल घेत नाही आहे. सो आय कॅन राईट दिस इनइक्वालिटी ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज स्ट्रिक्टली लेस दॅन x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. So it is the distribution function computed at 4 minus distribution function computed at 0. म्हणजे ह्याचा अर्थ काय की एक्सची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी आणि 5पेक्षा लहान असली पाहिजे. म्हणजेच 1 2 3 4 या चौघांच्या प्रोबॅबिलिटींची टोटल केली तर यू विल गेट द आन्सर 80 डिवायडेड बाय 100. ओके, सो we can use distribution function or we can use priority function to compute that probability. CDF is calculated in the above table as a third row. त्याला आपण CDF असं म्हणतो. आता काय शोधायचं आपल्याला, फ्रॉम द अबोव टेबल वी ऑब्झर्व दॅट डिस्ट्रीब्युशन फंक्शन ॲट 4, 4च्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी किती आहे, 80/100. ती कशी आहे, 0.8 येणार, बरोबर आहे. सो इट इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0.5. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 5, एक्झॅक्टली 3ला ही प्रोबॅबिलिटी आहे 0.5. आपल्याला काय पाहिजे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, probability of event strictly greater than 0.5 म्हणजे डिस्ट्रीब्युशन फंक्शन ॲट 4, 5 and 6 and 7 या चौघांसाठी आपल्याला प्रोबॅबिलिटी ती काय 0.5पेक्षा मोठी आहे. 4, 5, 6 आणि 7 या ठिकाणचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन ह्याची व्हॅल्यू आहे 0.5पेक्षा मोठी. पण आपल्याला काय शोधायचं आहे, त्यातला मिनिमम. 4, 5, 6 आणि 7 या चौघांच्यातला मिनिमम दॅट इज 4. 4 इज द मिनिमम व्हॅल्यू. आता त्यानंतर शोधायचं आहे मेडियन. पण आता इथं बघा एक्झॅक्टली डिस्ट्रीब्युशन फंक्शनची व्हॅल्यू 0.5 कुठे येते का, तर या प्रॉब्लेममध्ये ती बरोबर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 या ठिकाणी व्हॅल्यू आहे 0.5. म्हणजे 3पेक्षा कमी प्रोबॅबिलिटीज आहेत 0.5 आणि 3पेक्षा जास्त प्रोबॅबिलिटीज आहेत 0.5. सो 3 इज द मेडियन. आणि मोड कसा शोधणार, तर यापैकी कोणती व्हॅल्यू सर्वात मोठी आहे. आता या सर्वांचा आपण जर डिनॉमिनेटर 100 केला तर व्हॉट डू वी गेट, 10/100, 20/100, 20/100, 30/100, 1/100, 2/100 आणि 17/100. तर या सर्वांच्यामध्ये probability of x is equal to 4, that is 30/100, that is the maximum probability. म्हणून या डेटासाठी मोडची व्हॅल्यू आहे 4. ओके, सो हियर वी हॅव सीन ए न्यूमेरिकल एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये आपल्याला अननोन कॉन्स्टंट के शोधायचा आहे, काही इव्हेंट्सच्या प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करायच्या आहेत.
डिस्ट्रीब्युशन फंक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यानंतर मीन आणि मेडियन शोधायचं आहे. ओके, सो we'll stop here. We'll solve few more example in the next lecture.